राग बसंत. साम ग म ध नि सा सा नि ध प म ग रे सा. साम ग म ध नि सा रे सा ध सा नि ध प म प नि ध प म ग रे सा.
हरिपाठाचा 11वा अभंग आपण बघतो आहे. हवी उच्चारणी अनंत पापराशी जाती वयासी क्षण मात्रे. हवीच्या उच्चारणामुळे नामस्मरणामुळे काय होऊ शकतं माऊली सांगतायत. नामाचं महत्व सांगतायत. मनुष्याने हरिनाम घेतलं तर त्याच्या पापाच्या अनंत राशी जरी असल्या तरी त्याचा एका क्षणामध्ये जातील वयासी क्षण मात्रे, एका क्षणामध्ये त्या पापांचा नाश होईल. कसा नाश होईल? तोरण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. ज्याप्रमाणे अग्नी आणि गवत, वाळलेलं गवत याचा संयोग झाल्याबरोबर ते गवत अग्निस्वरूप होऊन जातं, गवत जळून जातं. नामस्मरणाच्या मुळे, हरिनामाच्या स्मरणामुळे, हरीच्या नामाच्या उच्चारणामुळे मनुष्याची पातक जळून जातात. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हरीचं नामस्मरण, हरीचं नामस्मरण केल्यानंतर सगळी पाप गवताप्रमाणे जळून जातात. मनुष्याची पातक जळून जातात. कारण या हरी उच्चारणाचं महत्वच मोठं आहे. हरी उच्चारण मंत हा अगाध पळे भूत बाधा वेणे तेथे. हरिनाम मंत्राचा प्रभाव आहे की हरिनाम घेता क्षणी त्याच्यामुळे सर्व भूत पिशाचादी बाधा नाहीशा होतात. नामस्मरणामध्ये किंवा नामसाधनेत व्यत्यय येणारी जी विघ्न आहे त्याला, त्या पापांना पुराणामध्ये पिशाच म्हणते. इथं पिशाच, भूत पिशाच हा असला, हा केवळ हा नाही आहे, तर इथं पिशाच म्हणजे पाप आहे. वर जे म्हटलेलं आहे की अनंत पाप राशी, त्या पाप या शब्दाला हा प्रतिशब्द पिशाच आहे. भूतबाधा, संसारातील सर्व विकारांची, बाधांची निवृत्ती होणं म्हणजे यासाठी हरिनाम हे एक साधन आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला असं नाथ माऊली म्हणतात. ज्ञानेश्वर सांगतात. म्हणूनच ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझ्या हरीचं सामर्थ्य एवढं मोठं अगाध आहे की त्याचं वर्णन करण्यासाठी उपनिषद सुद्धा असमर्थ आहे. माझ्या अर्थ काही, त्याचं अर्थ सांगणं हे वेदांना, उपनिषदांना सुद्धा शक्य झालं नाही. मग समर्थ कोण असतो? हरी माझा समर्थ, जो स्वयंसिद्ध असतो, तो ज्याची शक्ती अमर्यादित अनियंत्रित आहे, तो समर्थ आहे. त्याच्या सामर्थ्याचा अंदाज कोणालाही लागत नाही. म्हणजे त्याचं वर्णन उपनिषद किंवा वेद सुद्धा करू शकत नाही. हरिनामाचं सामर्थ्य हे, नामस्मरणाचं सामर्थ्य हे इतकं मोठं आहे असं माऊली म्हणतात. आणि म्हणूनच मूळ पदामध्ये म्हणतात ते